तर आज 2026 पर्यंत शेकडो महिलांवर झालेले जे अत्याचार आहेत ते त्यावेळेलाच थांबले असते, त्यावेळेलाच त्याच्या जर मुसक्या आवळल्या असत्या तर निश्चितच मुख्यमंत्री तिथं गेले नसते. अनेक जे आहेत ते आपण बघितलं असेल की ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांचा 23 नोव्हेंबर 2022 मिरगावला अचानक दौरा झाला त्यावेळेला प्रोटोकॉलमध्ये अनेक मंत्री होते, मग त्यातले नगरचेही राधाकृष्ण विखे पाटील असतील, अनेक वेगवेगळे अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना याची कल्पना होती ना, मग मुख्यमंत्र्यांच्या कानावर का घातलं नाही, मुख्यमंत्र्यांना हे का सांगण्यात आलं नाही. आणि खराचं वर्चस्व वाढवण्यासाठीच मग जे आहे ते मुख्यमंत्र्यांना तिथे घेऊन गेले का, आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर तर त्याचं वर्चस्व इतकं वाढलं की त्याच्या विरोधात जे जे कोणी तक्रार करणार होतं, जे जे कोणी पुढे येणार होतं त्यांनी मात्र कुठल्याही तक्रारी दिल्या नाहीत. कारण त्यावेळेला मग मंत्र्यांचे फोन यायचे, पोलिसांचे फोन यायचे, राजकीय नेत्यांचे फोन यायचे आणि दबाव आणला जायचा आणि धमकी आणला जायचा. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ही जी केस आहे 11 जून 2022 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जो झालेला आहे तो दाखल झालेल्या गुन्ह्याची जी आहे ते फेर चौकशी करण्यात यावी आणि विकास दिवटे जो याच्यामध्ये मृत पावलेला आहे, ज्याला अशोक खरातने धमक्या दिलेल्या आहेत, त्याचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे जे आहेत ते पुरावे म्हणून आहेत. सुसाईड नोट मध्ये कॅप्टन जो अशोक खरात आहे त्याचं नाव आहे, त्यामुळे या खरातला त्या संदर्भात जी आहे ती शिक्षा होणं गरजेचं आहे. विकास दिवटे जी मयत व्यक्ती आहे त्याच्या सासरचे जे लोक आहेत ते कॅप्टन खरातकडे जात होते आणि सासरच्या लोकांकडूनही त्याला जो काही त्रास होता त्यावेळेलाच कॅप्टन खरातकडे ती सासरची लोक जायची आणि सासरच्या लोकांनी मिळून आणि कॅप्टन खरातने मिळून जे आहे ते त्याला वारंवार धमक्या दिल्यामुळं त्या त्रासाला कंटाळून जे आहे त्या विकास दिवटेने आत्महत्या केली आणि आत्महत्येची जी सुसाईड जी नोट आहे त्याच्यामध्ये त्याच्या सासरची जी मंडळी आहेत ती सासरचे 3 लोक आणि कॅप्टन खरात अशा 4घांवर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे. दीपक केसरकर जे आहेत ते अशोक खरातचे जे आहेत ते भक्त होते आणि ज्या वेळेला शिर्डीचा दौरा नियोजित दौरा मुख्यमंत्री 23 नोव्हेंबर 2022 करत होते, मला असं वाटतंय की केसरकरांनी कदाचित ती सूचना केली असेल, पण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब तिथं जात असताना गुप्तचर विभाग झोपा काढत होता का? मुख्यमंत्र्यांचं जे सचिवालय जे रिपोर्ट देत असतं, मुख्यमंत्री जिथं जिथं जातात तिथं जाणं योग्य आहे का, त्या व्यक्ती योग्य आहेत का, तिथं काही चुकीचं चालतं का, या संदर्भात काही LIBचे रिपोर्ट असतात. मग या यंत्रणा का जाग्या नव्हत्या का, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं होतं? हे मुख्यमंत्र्यांना तिथं नेऊन हे जे काही खराचं रॅकेट होतं ज्याच्यामध्ये काही मंत्री काही अधिकारी या सगळ्यांची भागीदारी किंवा काही त्यांचा जो संबंध समोर येतोय आर्थिक देवाणघेवाणीचा तो वाढवायचा होता, म्हणून मुख्यमंत्र्यांना नेऊन परत एकदा खरातलं मोठं करण्याचं काम या अधिकाऱ्यांनी तिथं केलेलं आहे. बर, म्हणजे मुख्यमंत्र्यांना खरं तर या गोष्टीची जर माहिती दिली गेली असेल, म्हणजे मला तर असं कळालं होतं की मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची माहिती नव्हती, गुप्तचर यंत्रणांनी जे आहे लपवलं होतं, परंतु जर गुप्तचर खात्याने कळवलं असेल, मुख्यमंत्र्यांपर्यंत जर अशा गोष्टी पोहोचल्या असतील त्या खरातने जर आहे ते एखाद्याला आत्महत्येला प्रवृत्त केलेलं आहे आणि ती व्यक्ती त्यात मृत पावलेली आहे आणि त्याच्यात तो आरोपी आहे हे माहीत असून जर मुख्यमंत्री तिथं गेले असतील तर मग मला वाटतं की ती मुख्यमंत्र्यांची चूक आहे. पण मुख्यमंत्र्यांना या गोष्टी माहीत नसल्या म्हणून तिथं ते गेले असतील तर मात्र मग गुप्तचर यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांचं सचिवालय यांनी ही माहिती का लपवली, या सगळ्यांचे जे आहेत ते खरातशी काय संबंध होते आणि याची सगळी चौकशी जी आहे यामध्ये जे जे अधिकारी त्यावेळी पोलीस स्टेशनला होते, नाशिक परिक्षेत्रामध्ये होते किंवा जे जे सगळे गेले त्या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे.
कायदेशीर कारवाई करणार आहे असं प्रकार. हे बघा, नीलम गोरेंच्या बाबतीमध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की नाशिकला एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जे आहे ती खरात आणि नीलम गोरेंची भेट झालेली आहे. त्यानंतर त्यांना जेव्हा मंत्रीपद पाहिजे होतं, आमदारकी पाहिजे होती, अशा 2 वेळेला खरातच्या कॉलेज रोडला जे आहेत ते नीलम गोरे भेटायला गेल्या होत्या. आणि याच्यावर मी ठाम आहे, कारण याच्यामध्ये जरी नीलम गोरेंचा कुठला फोटोचा पुरावा नसला तरी नीलम गोरेंबरोबर त्यांचे जे काही पदाधिकारी आणि काही लोक जे गेले होते त्या भेटीचे जे साक्षीदार आहेत ते आमच्याकडे आहेत. आणि ते पुरावे तातडीनं देणं जे आहे ते मला वाटतं चुकीचं आहे, कारण ज्या साक्षीदारांशी मी बोलले ते शिवसेनेशी संबंधित आहेत आणि नीलम गोरे ह्या अजूनही पदावर असल्यामुळे त्या घरच्यांना याचा अर्थ की शिवसेनेतील लोकांनीच तुम्हाला नीलम गोरेंच्या विरोधातले पुरावे दिले. हो, शिंदे गटातली शिंदे गट म्हणजे ज्या शिवसेनेमध्ये नीलम गोरे आहेत त्यांच्याबरोबर वावरणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर असणाऱ्या ज्या नाशिक आणि पुण्यातल्या ज्या काही व्यक्ती, काही महिला आणि काही पुरुष जे त्या दौऱ्यांमध्ये होते त्यांनीच मला माझ्या ऑफिसला येऊन ही माहिती दिलेली आहे. आणि योग्य वेळेला त्यांनी मला सांगितलंय की जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर असेल, मुख्यमंत्र्यांच्या समोर असेल किंवा एसआयटीच्या समोर जे असेल, आम्ही सगळे येऊन लेखी द्यायला तयार आहोत. नाशिक जिल्ह्यातील आहे, जिल्ह्यातील आहे, त्यांनी तुम्हाला माहिती हा? नीलम गोरेंच्या विरोधात जे पुरावे तुमच्याकडे आले शिवसेनेतल्या नेत्यांनी दिले, नाशिकमधले नेते की पुण्यातले नेते आहेत? नीलम गोरेंच्या बाबतीतली जी माहिती मला दिली, जे त्यांच्याबरोबर खरातच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते, त्यातली एक व्यक्ती नाशिकची आहे आणि त्यातली एक व्यक्ती जी आहे ती पुण्यातली आहे. नाही, हे बघा, आता माझ्याकडे ज्यांनी माहिती दिलेली आहे आहेत का शिवसेनेत? स्थानिक पातळीवर, मध्यम पातळीवर, नंबर 1, नंबर 2 काय स्तर असतो ना. हा, म्हणजे आता ज्यांनी मला माहिती दिलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की जोपर्यंत आम्ही एसआयटीच्या समोर किंवा त्यांचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोर जात नाही तोपर्यंत आमचं नाव सांगू नका, कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी जे आहे तो त्रास दिला जाऊ शकतो. परंतु जेव्हा कधी योग्य वेळ येईल ते पुरावे मी आणेन किंवा ते स्वतःच पुरावे जे आहेत ते समोर येतील. तुम्ही एवढं मोठं त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले, ज्या नेत्यांनी तुम्हाला माहिती दिली ते विश्वासार्ह का संभाळण्यासारखे नेते आहेत का? म्हणजे त्या दर्जाचे नेते आहेत का शिवसेनेचे? हे बघा, शिवसेनेमध्ये फार मोठे काय आहेत म्हणजे? शिवसेनेमध्ये फार मोठे पदाधिकारी ती लोक आहेत का नाही हे मी आता सांगणार नाही, परंतु ती त्यांची विश्वासार्हता जी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मीडिया समोर असेल, एसआयटी समोर असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर असेल, ते सत्य परिस्थिती ज्या पद्धतीनं खरातांबरोबरच्या भेटी नीलम गोरेंच्या झालेल्या आहेत त्या येऊन सांगणार आहेत. यातून असं होऊ शकतं की नीलम गोरेंच्या विरोधात मुद्दाम तुम्हाला माहिती दिली गेली आहे, खोटी माहिती दिली गेली, त्या खोट्या माहितीच्या आधारावर तुम्ही ही पत्रकार परिषद घेतली असं होऊ शकत नाही? हे बघा, नीलम गोरेंची जी माहिती आहे ती पूर्णपणे खरी आहे, कारण त्यांच्याबरोबर जी लोक तिथं उपस्थित होती त्यांनीच जे आहे ते येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे ती काय कुठल्या मध्यस्थ्याने येऊन सांगितली, तिराहिताने येऊन सांगितली आणि मी त्यांचं ऐकलं अशातला अजिबात नाही. त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीतले जे काही साक्षीदार आहेत ते योग्य वेळी जे आहेत ते समोर येतील आणि बोलतील. शिवसेनेच्या पक्षांतर्गत तोडफोडीसाठी तुमच्या खांद्याचा वापर झाला. हे बघा, मी कुठल्याही नाही 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 पुरा नाही 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 तुम्हाला एका अर्थाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय, तुम्हाला मोठं पाडलं जातंय. या प्रकरणात मी कुठेही अडचणीत येणार नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, जे लोक आलेत त्यांचं जे आहे ते मी रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. परंतु आत्ता पुरावे समोर आणण्यापेक्षा ते काय करतायत बघू, किंवा जेव्हा आम्ही एसआयटी कडे जाणार आहोत किंवा जेव्हा आम्ही त्यांच्या पक्षनेत्यांकडे जाऊ त्यांना मला असं वाटतं की रेकॉर्डिंग केलेले पुरावे देण्यापेक्षा ही जी लोक आहेत ती तिथं जाऊ. आणि शिंदे सेनेच्या काही लोकांकडून माझा वापर कशाला होईल, त्यांच्याकडे अनेक प्रवक्ते आहेत, अनेक नेते आहेत, किंवा नीलमताई म्हणाल्या की ठाकरे सेनेच्या लोकांनी काहीतरी नाही 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 पण नीलमताईंचं म्हणणं होतं की ठाकरे सेनेच्या काही लोकांनी तृप्ती देसाईंना ही माहिती दिली असेल जे दुखावले गेले. हे मोठमोठे पक्ष आमच्याकडे कशाला येतील, त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं असतं. पण यामध्ये जी माहिती आहे ती पूर्णपणे खरी आहे आणि त्याचे पुरावे जे आहेत ते योग्य वेळी जिथं सादर करायचे तिथं सादर केले जातील. त्यापूर्वी जेव्हा जेव्हा तुम्ही पत्रकार परिषदा घेतल्या किंवा कोणावर आरोप केले
त्यावेळी दरवेळी तुम्ही पुरावे आज देखील पत्रकार परिषद घेता एफआयआर कॉपी आहे सुसाईड नोट आहे मात्र नीलम गोरेवर आरोप करताना तुम्ही बिना पुराव्याची करताय नक्की काय याच्यात हे बघा, नीलम गोरेंच्या बाबतीत जी पत्रकार परिषद घेतली ती पुराव्यासहितच घेतली, कारण जे खरोखर साक्षीदार आहेत ते माझ्याकडे आलेले होते आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा कधी चौकशी होईल तेव्हा ते साक्षीदार जे आहेत ते सर्वांच्या समोर जे आहेत ते उभे असतील. नाही, पण आता नीलम गोऱ्यांनी स्वतः आरोप फेटाळून लावले. हे नीलम गोरे पूर्णपणे खोटं बोलतायत. त्या इतक्या धादांत खोटं बोलत असतील मला वाटलं नव्हतं, कारण त्या चळवळीतल्या नेत्या होत्या, पण त्या आता राजकारणी झाल्यामुळं पूर्णपणे खोटं बोलायला शिकल्या आहेत. त्या एका ठिकाणी म्हणतायत की मी खरात नावाच्या व्यक्तीला भेटलेच नाही, दुसरीकडे म्हणतायत की गर्दीमध्ये जर अशी व्यक्ती भेटली असेल तर मला माहित नाही, आणि तिसरी गोष्ट सांगायची झाली तर आम्ही केलेल्या आरोपांना उत्तर देताना ते स्वतः उत्तर देतच नाही, दुसऱ्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवतायत. मग नेमकं काय समजायचं? म्हणजे खरातला त्या भेटलेल्या आहेत आणि खरात काय गर्दीत येऊन लाईन मध्ये उभं राहून भेटणारा व्यक्ती नव्हता. खरातच्या पुढे लाईन लागायची अनेक राजकारण्यांची आणि तिथं जाऊन त्या भेटलेल्या आहेत आणि मला वाटतं की जे आहे ते सत्य आम्ही समोर आणणार आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं आहे 2014 साली माझ्या मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू होते, पण तुम्ही जे संदर्भात त्यानंतर जेव्हा तुम्ही उपसभापती झाल्यानंतर मंत्रिपदाचा प्रश्न येत नाही. नाही, हे बघा, उपसभापतीपद आणि प्रोटोकॉल हा 2019 पासून नीलमताई गोरे यांना आहे आणि मी सांगितलं की कोरोना काळाच्या आधी जेव्हा त्यांना मंत्रीपद किंवा मंत्रिपदाचा दर्जा म्हणजेच उपसभापतीपद हे जेव्हा पाहिजे होतं आणि त्यावेळेला वेगवेगळी नावं चर्चेला येत होती, तेव्हा हात दाखवण्यासाठी भविष्य विचारण्यासाठी त्या ज्या आहेत त्या खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या आणि ही सत्य परिस्थिती आहे. तारीख सांगू शकतो. माझ्याकडे आता तारीख नाही, पण मी काही दिवसांनी नक्कीच तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगेन. पुरावे आहेत आता तुमच्याकडे? हो, पुरावे आहेत. पुरावे म्हणण्यापेक्षा माझ्याकडे डायरेक्ट साक्षीदार आहेत जे त्यांच्याबरोबर शेजारी बसले होते, जे त्यांच्याबरोबर खरातच्या ऑफिसमध्ये गेले होते, खरातच्या ऑफिसमध्ये त्यांचं काय काय बोलणं झालंय हे सगळं मला त्या साक्षीदारांनी सांगितलेलं आहे आणि योग्य तपासी यंत्रणांच्या समोर त्या साक्षीदारांना घेऊन आम्ही जाणार आहोत. कधी सर? आता एसआयटीची आम्हाला अशी अपेक्षा आहे की एसआयटी कदाचित चौकशी करेल, ती आम्हाला बोलवतील. जर नाही बोलवलं तर आम्ही स्वतःहून जे आहे ते 15-20 दिवसांनी त्यांच्या समोर जाऊ. रुपाली चाकणकरांना देखील अद्याप कुठलाही समन्स पाठवलं नाही किंवा चौकशीसाठी बोलवले नाही यासाठी. हे बघा, रुपाली चाकणकर ज्या आहेत या शिवनिका ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत आणि पत्रकार खेमनार जे आहेत त्यांनी जो एक जबाब एसआयटी कडे दिलेला आहे त्याच्यामध्ये पुराव्यानिशी रुपाली चाकणकरांच्यावर जे आहे ती तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही बाबतीत त्यांची चौकशी होणार आहे. आता काही ठिकाणी असं कळतंय की त्यांना समन्स आलेलाच नाही असं रुपाली चाकणकर म्हणतायत, काही ठिकाणी म्हणतायत की त्यांनी जायला टाळाटाळ केली. पण रुपाली चाकणकर जर असं म्हणत असतील की मला समन्स आलेलाच नाहीये तर तशा बातम्या जर काही विरोधकांकडून पेरल्या गेल्या असतील तर ते दुर्दैव आहे. परंतु त्यांना समन्स येईल, त्यांची चौकशी होईल, पण त्या चौकशीला तातडीनं रुपाली चाकणकरांनी सामोरं जावं असं माझं त्यांना आव्हान आहे. पण त्यांचं म्हणणं आहे, मला जर चौकशी बोलवलं तर मी काय करावं? नाही, बघा, रुपाली चाकणकरांना चौकशीला अजून बोलवलं नाही असं त्या म्हणतायत. बोलवलं नसेल तर जाण्याचा प्रश्नच येत नाही, पण त्यांना 100% बोलवलं जाईल, पण त्याला मात्र सहकार्य करावं असं आम्ही त्यांना आवाहन करतोय. आणि मुंबईमध्ये समजा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खराब नॉमिनी असलेल्या 100हून अधिक खाती उघडली गेली आहेत आणि त्या खात्यावर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. चाकणकरांचंही त्यामध्ये नाव आहे. हे बघा, आता अनेक वेगवेगळे खुलासे जे आहेत ते दररोज खराच्या बाबतीत येत आहेत. समता नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा म्हणजे 100च्या वर बनावट खाती उघडली जातात आणि प्रत्येक खात्याला नॉमिनी जे आहे ते अशोक खरात आहे. म्हणजे अशोक खरातचाच काळा पैसा जो आहे तो पांढरा करण्याचं काम काही जणांनी जे आहे ते केलं. त्याला जे आहे ते मग स्वतःचे आधार कार्ड असतील, स्वतःच्या नावानं अकाउंट काढण्यासाठी परवानगी दिली आणि आता मात्र हे जेव्हा समोर आलेलं आहे मग त्याच्यामध्ये मग कोण चाकणकरांच्या बहीण असतील, त्यांचे कोण नातेवाईक असतील किंवा इतर कोणी असेल त्यांची चौकशी एसआयटी करेल आणि जे काय सत्य आहे ते समोर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. या सगळ्या केसमध्ये तुम्ही मागे सांगितलं तुम्ही खुलासा केलेला आहे, पण सातत्याने एक संशयाचं दुःख वगैरे असतं की तुम्हाला सगळं प्रकरण माहीत असताना तुम्ही त्यावेळेस का नाही बोलला? हा एक प्रश्न अनुत्तरित आहे. हे बघा, माझ्याकडे हे प्रकरण कधी आलं? सगळ्यात महत्वाचं तर 2025ला जेव्हा श्रीरामपूरच्या एका वृत्तपत्राने बातमी दिली, त्यांना महिला आयोगाचा जो आहे तो दबाव आला
आणि त्यावेळेला मला त्या संपादकांनी फोन केलेला होता की ताई पेनड्राईव्ह येणार आहे आणि ते पेनड्राईव्ह जसे येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. परंतु दैनिक खबरदार पुढारीला बातमी आली आणि जे आहे तो खरात अलर्ट झाला आणि जे लोक पेनड्राईव्ह घेऊन येणार होते ते मात्र त्या संपादकांकडेही आले नाहीत आणि मग संपादक माझ्याकडेही आले नाहीत. नंतर आम्ही फॉलोअप ठेवला, परंतु नंतर आम्हाला असा निरोप आला होता नोव्हेंबर-डिसेंबर 2025च्या दरम्यान की ते पेनड्राईव्ह जे आहेत ते आता मिळणार आहेत आणि ते आल्यानंतर ते व्हिडिओ बघून तातडीनं तुम्ही तो मुद्दा हातात घ्यावा. परंतु नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान जेव्हा हे पेनड्राईव्ह हातामध्ये येणार होते किंवा आमच्यापर्यंत पोहोचणार होते त्याच वेळेला जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वावी पोलीस स्टेशनला ज्यांच्याकडे हे पेनड्राईव्ह होते त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि पेनड्राईव्ह जे आहे ते गायब करण्यात आले. आणि मग त्यानंतर सुद्धा आम्ही वारंवार फॉलोअप मध्ये होतो, कारण आमच्याकडे जोपर्यंत पुरावे येत नाहीत तोपर्यंत नक्की काय आहे किंवा काय नाही याच्याविषयी आम्हाला कल्पना नव्हती. आणि मग 5 मार्च 2026ला 10:30 नंतर रात्री माझ्या ऑफिसमध्ये पेनड्राईव्ह आला. पेनड्राईव्ह आल्यानंतर मी ते गंभीर व्हिडिओ बघितले, लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बघितले आणि त्याच वेळेला जे लोक माझ्याकडे हे पुरावे घेऊन आले होते त्यांनी सांगितलं की 12 तारखेला ऑस्ट्रेलियाचं तिकीट जे आहे ते अशोक खरातने काढलेलं आहे आणि अशोक खरात जो आहे तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. आणि म्हणूनच 6 मार्चला पत्रकार परिषद घेण्याऐवजी 6 मार्च 2026ला तातडीनं सकाळी जे आहे ते SP नगर सोमनाथजी घारगे यांना हा पेनड्राईव्ह आम्ही सोपवला. त्याआधीच 8-10 दिवसापूर्वी या प्रकरणामध्ये शिर्डीला एक गुन्हा दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने तातडीनं त्यांच्या ऍडिशनल एसपीच्या माध्यमातून हे गंभीर व्हिडिओ जे आहेत ते डीजींपर्यंत पोहोचले आणि डीजींनी जे आहे ते तातडीनं सीएम पर्यंत पोहोचवले. मुख्यमंत्र्यांनी ही घटना बघितल्यानंतर जे आहे ते खाली नाशिक पोलिसांना ताबडतोब आदेश दिले, परंतु फिर्यादी महिला जी आहे ती उपलब्ध नव्हती. आणि म्हणून आपण बघितलं असेल की गुन्हा जरी 17 मार्चला दाखल झालेला असला तरी सुद्धा 13 मार्च 2026ला जे आहे ते याच्यामध्ये SIT स्थापन झालेली आहे, कारण याच्यामध्ये मग कुणी इंटरफेअर करू नये, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. आणि 12 मार्चला जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला जाणार होता त्याआधीच नगरच्या पोलिसांनी जी आहे ती लुकआउट नोटीस जारी केली, म्हणून तो पळून जाऊ शकला नाही. तो जर पळून गेला असता तर तो हाती लागला नसता, परदेशातून आणायला अनेक महिने गेले असते. आणि ज्या दिवशी माझ्याकडे हे पुरावे 5 मार्चला रात्री 10:30 नंतर आले, तातडीनं 6 तारखेला सकाळी जे आहे ते नगरच्या पोलिसांकडे आम्ही ते पाठवलेले आणि तिथून जी कारवाई सुरू झाली ती आपण बघितलं असेल की फिर्यादी महिला जेव्हा उपलब्ध झाली 17 तारखेला फिर्याद दाखल झाली आणि 17 तारखेला मध्यरात्री जे आहे ते अशोक खरातला अटक झालेली आहे. या दरम्यान तुम्ही एकदाही माध्यमांशी सांगू शकला असतं खरं तुम्ही ठरवलं असतं, पण का टाळलं? ज्या पद्धतीनं आम्ही पेनड्राईव्ह आणि हा तपास किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाहेर येऊ नये अशी पोलिसांची पण इच्छा होती. काही गुप्त यंत्रणा याच्यामध्ये काम करत होत्या. त्याच्यामध्ये माझ्याकडे पेनड्राईव्ह घेऊन आलेले लोक असतील, मी असेन, आम्हाला हे सगळं माहित होतं की लुकआउट नोटीस जारी केलेली आहे किंवा यापुढे जे आहे ते गुन्हा दाखल होणार आहे. फिर्यादी महिला तातडीनं उपलब्ध नव्हती आणि आमची अशी इच्छा होती की अशोक खरात पळून जाण्याऐवजी त्याला जे आहे त्या बेड्या ठोकण्यात याव्या, या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या दिवशी त्याला अटक होईल त्या दिवशी सर्वांना कळेल. आणि या पूर्णपणे गुप्तचर यंत्रणे किंवा गुप्त ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू होती त्या यंत्रणेचा मी एक भाग आहे. आमच्याकडूनच हे पेनड्राईव्ह गेले. माझ्याकडे जे पेनड्राईव्ह लोक घेऊन आले होते त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे विधान भवनामध्ये, त्यामुळे त्यांच्यापर्यंत कुणामार्फत माहिती मिळाली हे मुख्यमंत्र्यांनी तिथं सांगितलेलं आहे. नाशिकमधून आणखी एक प्रकरण समोर येत आहे. अशोक खरातच्या मोटरसायकल कॅमेऱ्यातून उघड होण्याची शक्यता आहे. एका ऑफिस बॉयनं टॅप चोरला आणि बड्या व्यावसायिकाला खंडणीची मागितली. मैत्रिणीची व्हिडिओ व्हायरल करून करतो म्हणून 12 लाखाची खंडणी मागितली आणि तो गुन्हा आता नाशिकमध्ये दाखल झालाय. 150 ते 200 व्हिडिओ आहेत नाशिकमध्येच. नाशिकमध्ये बरेच वेगवेगळी प्रकरणं बाहेर येत असतात. आता आपण बघितलं की हे खरातचं प्रकरण आहे. मागच्या वर्षी जेव्हा अण्णा मोरे यांच्या विरोधात सुद्धा मी एक पत्रकार परिषद घेतलेली होती. पत्रकार परिषद घेतल्यानंतर संबंधित पीडित महिलेला बोलवलं गेलं, तिला धमकावलं गेलं आणि नंतर तिने जी आहे ती फिर्याद दिली नाही. पण मग अण्णा मोरेंना कुणी वाचवलं? अण्णा मोरे तर स्वतः सांगतात की मी स्वामी समर्थांचा अवतार आहे आणि मुख्यमंत्री जे आहे ते माझ्या पाया पडतात. मग अण्णा मोरेंना वाचवण्याचा प्रयत्न कुणी केला? खरात तर काहीच नाहीये. अण्णा मोरेंची प्रॉपर्टी 5,000 कोटीपेक्षा जास्त आहे, परंतु ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो वरिष्ठ पातळीवरून झाला. कारण 2024 डिसेंबरमध्ये
वाल्मिक कराड हा अण्णा मोरेंच्या आश्रमात लपलेला होता. तो 3 दिवस तिथं होता आणि 3 दिवस असलेले जे काही व्हिडिओ क्लिप सीसीटीव्ही होते ते तिथल्या आयजींच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून डिलीट केले गेले आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंचं याच्यामध्ये नाव येत होतं, त्यामुळे अनेक मंत्र्यांना वाचवण्यासाठी अनेकांची नावं पुढे येऊ नयेत, वाल्मिक कराड तिथं मुक्कामाला होता हे कुणालाही कळू नये, त्यामुळे व्हिडिओ डिलीट केले आणि अण्णा मोरेंना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो मुख्यमंत्री लेवल पासून झालेला आहे. आज मी अजितदादांच्या फोटोवर जे आहेत ते फुले मारलं होतं, त्यात फक्त एका पाण्याच्या फोटोवर देखील फुले मारलं तर सुषमा अंधारेंच्या नुसार तो फोटो देवेंद्र फडणवीसांचा होता. काय आता अजितदादांच्या फोटोवर काळ्या फुल्या मारणं म्हणजे मला असं वाटतं की हे अंधश्रद्धेचंच हे आहे. परंतु दादांच्या फोटोवर फुल्या मारायच्या म्हणजे दादांचं काहीतरी चुकीचं व्हावं यासाठी कुणी जे प्रयत्न केले असतील त्यांना शिक्षा होईलच. पण त्याच्याबरोबर अजून एका बड्या नेत्याचं नाव येतंय, देवेंद्र फडणवीसांचं नाव असेल का मला माहित नाही, परंतु अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येऊ नये अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे अजितदादांच्या फोटोवर जशा फुल्या मारल्या तसं बड्या व्यक्तीचं नाव जर दुसरं कोणाचं असेल तर ते मला असं वाटतं की ते पवार साहेबांचं नाव असू शकतं, कारण ते दोघं एकत्र येऊ नये असं अनेक नेत्यांची जी आहे ती धडपड होती. अनेक नेत्यांना तसं वाटत होतं आणि असं जर कोणी केलं असेल तर याची चौकशी होणं गरजेचं आहे. घरात जो आहे त्याच्या ज्या महिला होत्या पीडित त्यांच्यावर देखील कारवाई होईल अशी मागणी जी आहे त्या लेखिका ज्या आहेत अरुणा सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भात ज्या महिला आहेत त्या व्हिडिओ संदर्भात त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. हे बघा, कोणी लेखिकेने काय मागणी केली मला माहित नाही, परंतु तुमच्या माध्यमातून जे काही समजतंय की यातल्या पीडित महिला ज्या आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी असं जर कुठल्या लेखिकेने मागणी केली असेल तर मला त्या लेखिकेला सांगायचंय की प्रत्येक लेख हा अशोक खराच्या विरोधात लिहिला जातोय. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा घाबरणाऱ्या सगळ्या ज्या काही पीडित आहेत त्या समोर आलेल्या आहेत. एसआयटीच्या समोर येऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि म्हणूनच याच्यामध्ये अशोक खरातवर कारवाई झाली पाहिजे. परंतु कोणी जर म्हणत असेल की पीडितांवर कारवाई झाली पाहिजे, महिलांवर कारवाई झाली पाहिजे,